शाळेचे नाव महाराणा प्रताप विद्यालय देवगाव गुजरी. टीमचे नाव महाराणा प्रताप. वर्ग 6वी. सहभागी विद्यार्थ्यांचे नाव ओम प्रकाश राठोड, आतिश खान, जलम खान पिंजारी, श्रुती विनोद राठोड, प्रांजल अनिल जाधव, रोशनी अजित तडवी. माझे नाव श्रुती विनोद राठोड. नमस्कार माननीय मुख्याध्यापक शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपण सर्वांना आमचा नमस्कार. आज आम्ही आपल्या समोर आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे आत्मनिर्भर भारत या विषयावर आमचे मत आपणा समोर मांडणार आहे. आत्मनिर्भर भारत म्हणजे भारत देशाला सहभागी बनवण्यासाठी सुरू केलेल्या एक अभियान आहे, ज्यामुळे देशाला उत्पादक, तंत्रज्ञान, आरोग्याले व ग्रामीण आणि संरक्षण या संख्या क्षेत्रामध्ये देशांतर्गत क्षमतेचा वापर करून परदेशी अवलंबित्व कमी करता येईल. मे 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 साथीच्या काळात या अभियानाची घोषणा केली, पण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटींचे प्रोत्साहन केले. आत्मनिर्भर भारत चे मुख्य उद्देश पहिला, आर्थिक स्वावलंबन. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, आपण विकाराच्या दिशेने वाटचाल करणे. दुसरा, देशांतर्गत उत्पादन वाढवणे, भारतीय वस्तूंना प्रोत्साहन देणे आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका मजबूत करणे. परदेशी
करणे आवश्यक वस्तू आणि सेवांसाठी इतर देशांसारखे अवलंबित्व कमी करणे. आत्मनिर्भर भारत बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे. पहिला, कोविड-19 पॅकेज या अभियानाची सुरुवात 20 लाख कोटीच्या प्रोत्साहन पॅकेजसह झाली, जे भारतीय GDP च्या सुमारे 10% आहे. दुसरा, संकल्पनेचा अर्थ आत्मनिर्भर म्हणजे परदेशी मदतीची पूर्णपणे गरज नाही, असे नाही तर मदतीची पूर्णपणे गरज नाही, असे नाही तर परदेशी मालावरचे आयातकर अवलंबित्व कमी करणे. तिसरा, इतिहासातील प्रयत्नांना भाग. स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वदेशी चळवळ प्रमाणे आत्मनिर्भर भारत ही संस्था देशाच्या संसाधनांच्या परस्परीचा एक भाग आहे. आत्मनिर्भर भारत ही एक राष्ट्रीय मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारताला आर्थिक दृष्ट्या पूर्ण बनवणे आणि आत्मनिर्भर